जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेच्या अनुषंगानं करवीर तालुक्यातील दोनवडेत संपर्क सभा घेण्यात आली। महादेव कळके या सभेच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीनं पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शासनाकडून चेष्टा सुरू आहे असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी लाजत लाजत का असेना काटामारी सुरू असल्याचं कबूल केल्याचं सांगितलं। काटामारीतून निवडणुकीसाठी पैसा काढला जातो असा आरोप करत त्यांनी कारखानदारांचा समाचार घेतला। कारखान्याजवळच्या ऊसाचा वाहतूक खर्च लांब अंतरावरून आणणाऱ्या ऊसाला देऊन शेतकऱ्यांचं नुकसान केलं जाते। सरसकट ऊस वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांचा टनाला 440 रुपये तोटा होतोय। ऊस वाहतूक खर्चावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार असून यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला 500 रुपये दर असल्यापासून आंदोलन केलंय। आज ऊसाला 3500 पर्यंत दर मिळतोय। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आता सुधारू लागली आहे, मात्र शेतकरी आंदोलनाला येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी बळीमामा पाटील, रामभाऊ चेचर, उत्तम पाटील, जगन्नाथ पाटील, विक्रम पाटील, सुनील कापडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, बाजीराव देवाळकर, सुनील कापडे, कुंडलिक केंबळेकर, बाजीराव सुळेकर, सरपंच सर्जेराव शिंदे, तुकाराम गुरव, नाथा चव्हाण, ज्ञानदेव पाटील, शिवाजी शिंदे, सागर हळदकर, शंकर मगदूम, रंगराव साळुके, संजय कदम, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते।